आज लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी कट केलेली कोथिंबीर घेतली, मिरची, लसूण, कढीपत्ता आणि हा कट केलेला लाल भोपळा आहे. तर याला आमच्याकडे गंगाफळ म्हणतात. तर मग चला फोडणी देऊयात आपण. चला फोडणी टाकूयात. जिरे घातले, मोहरी घातली, आता हा कढीपत्ता, लसूण, मिरची. आता फोडणी छान झालेली आहे. आपण आता गंगाफळ टाकून घेऊया. चला गंगाफळ टाकायचं आहे. कोणाकोणाकडे लाल भोपळा म्हणतात, कोणाकडे काहीतरी वेगळंच म्हणतात, आमच्याकडे मग गंगाफळ म्हणतात. तर आता याचे कोणी गोड घाऱ्या पण बनवतो, पण ते आम्ही काही बनवलेलं नाही आणि ते बनवता पण येत नाही. कोणी बनवल्या असतील तर मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का, गोड घाऱ्या कोणी बनवल्या आहेत म्हणून. मी नुसतं ऐकून आहे गोड घाऱ्या बनवतात, पण बनवलेल्या नाही आणि बघितलेल्या नाही. तर नक्कीच मला कमेंट करून सांगा, गोड घाऱ्या कोण बनवतात, कशा बनवतात. चवीपुरते मीठ घातलेले आहे. मला छान असं झाकून घेऊयात. आता त्या मिठाच्या पाण्याने ते छान शिजेल. त्याला हळद पावडर टाकून घेऊयात आता. चला बघूयात आपली भाजी. बघा किती छान तयार झालेली आहे आपली भाजी. तर नक्की कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. लाल भोपळ्याची भाजी, गंगाफळची भाजी. चला आस्वाद घ्यायला नक्की या. बाय.